राम राम भावना, तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल. तर आत्ता आपण कॉलेजला चाललो, 6:30 वाजलेत. पाहू शकता किती अंधार आहे. आपण वरनं आलोत. बाकी आपल्याला जायचं आहे, इथून 2 किलोमीटर जायचं आहे आणि समोर आपल्याला बस भेटेल मग. पण तिथं बस स्टँड पण नाही. आता आपल्याला जायचं आहे कॉलेजला, त्याच्यामुळं पाय चाललो आहे आपण. आपल्याकडे गाडी नाही आहे. हा रस्ता आहे, ही डांबरी दिसते, तिने जातोय आपण. आज आपल्यासोबत कोणी नाही आहे. कधी मध्ये असतात तसे मुलं माझ्यासोबत म्हणजे मी त्यांच्यासोबत कधी, नाहीतर मी त्यांच्यात जातो, असं असतं काहीतरी. बाकी आपण जाऊ, कारण आपल्या तोंडी परीक्षा आहेत. आज 2 पेपर आहेत तोंडी परीक्षेचे आणि बाकीचे उद्या परवा असे आहेत. पुढच्या शनिवारपर्यंत आहेत. आज शुक्रवार का शनिवार आहे? आज शुक्रवार. आजपासून पुढच्या शनिवारपर्यंत म्हणजे भरपूर आहेत पेपर तसे. बाकी आपल्याला जायचं आहे, अजून भरपूर लांब आहे. कोणाच तरी गाडी आली, आपण पाहू, विचारू. आपण गाडीवरती बसून आलो इथं समोर इथं एस टी लागेल, मग आपण जाऊ कॉलेजला. एस टी आली समोर. काय झालं, आपल्याला याची झेरॉक्स काढायचे 2. समोर झेरॉक्सचं दुकान आहे आणि ही आपली शाळेचं बोर्ड. बाकी आपण काढू समोर जाऊन. इथे दुकान आहे झेरॉक्सचं. आपण घेतलं नकाशा झेरॉक्स म्हणून. बाकी ही राहिली आपली शाळा समोर. जाऊ आता वर्गामध्ये, जाऊ आणि चिकटून टाकू. आपण नकाशा वगैरे चिकटवला, पेपर पण झाला आपण. तर आता आपण चालू घरी, म्हणजे चिंचपूरला आलो मोठ्यावर. बाकी यांच्यासोबत जायचं आपल्याला. तर आता जाऊ घरी आणि भेटू मग. तुम्हाला काय बोलायचं? काय नाही, बंद कर व्हिडिओ बस. बाकी आपण घरी पोहोचलो. अरे समोर नितीन बडे. आता कपडे वगैरे चेंज करू आणि जेवण वगैरे करू आणि आपल्याला रानात बोलवलंय. मग थांब ना, कपडे ना. आपण कपडे वगैरे चेंज केले, आपण जेवण पण केलं आणि आपण इथं खाली शेतामध्ये आलोत. बाकी इथं गवताला पाणी चालू आहे. तर हे पाणी पाहायचं आणि काही खायला आहे, म्हणजे बकरी आहेत, त्या बकरींना खायला घेऊन जायचं. बाकी तसं आता हे दारे वगैरे पाहू एवढे आणि जाऊ वरती. भेटतो मला डायरेक्ट वरतीच, कारण चारा वगैरे घेऊन जायचं. खांद्यावरती चारा असेल त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ पण काढता नाही येणार. त्याच्यामुळे आता डायरेक्ट घरी गेल्या भेटू. तर भावना आपण चारा वगैरे घेऊन आलो. बाकी फोन इथं चार्जिंग लावलं, कारण चार्जिंग कमी आहे. तर आत्ता आपण थोड्या वेळाने जेवण करणार आहे. बाकी चारा वगैरे टाकला आहे बकऱ्यांना. तसं आता थोडं जाऊ बाहेर फिरून आणि जेवण वगैरे मग हो आपण काय. आत्ता आपण जेवण वगैरे केलं, तर जाऊ थोडं वाचन वगैरे करू. उद्या अजून एक तोंडी परीक्षा आहे, ती द्यायची उद्या. 7:30 ते 9:30 असा काहीतरी टाईम आहे त्याचा. बाकी पाहू तसं. थोडं वाचन, थोड्या गप्पा असं झालं. तसं म्हणजे मित्र वगैरे असल्यावर तसं होतं. वाचता गप्पा करता वाचायचं. बाकी असं झालं. उद्या आपल्याला जायचं आहे, सकाळची लवकर जायचं. त्याच्यामुळं आता आपण झोपू आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन ब्लॉगवरती. जे शंभर आहे.